ज्या वेळेस तुम्ही घोषणा करता त्यावेळेस एक्झॅक्टली काय, ज्या तुम्ही नाही का आता थोड्या वेळापूर्वी नाही का सुंदर सुंदर घोषणा सांगितल्या त्यावेळेस एक्झॅक्टली काय होते मला तुम्हाला सांगायचं. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, स्तोत्रसंहिता 119 काढा बरं. स्तोत्रसंहिता 119:89. सगळे परत जागे वचन वाचतायत सगळे. इथे काय लिहिलंय, हे परमेश्वरा तुझे वचन स्वर्गामध्ये सर्व काय स्थिर आहे. सगळ्यांनी बोला, हे परमेश्वरा तुझं वचन स्वर्गामध्ये सर्व का स्थिर आहे. प्रेज गॉड. देवाचं वचन आहे ना स्वर्गामध्ये सर्व का स्थिर आहे. प्रेज गॉड. देवाचं वचन स्वर्गामध्ये काय आहे, सर्व काळ काय स्थिर आहे. पण ज्या वेळेस नाही का मनश्री उठते आणि म्हणते ख्रिस्त येशू जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. प्रेज गॉड. ते जे सेटल वर्ड आहे जे स्वर्गामध्ये आहे प्रियांनो, प्रेज गॉड, ते पृथ्वीवर मॅनिफेस्ट व्हायला लागतं. प्रेज गॉड. ते वचन जे स्वर्गामध्ये स्थिर आहे ते पृथ्वीवर मॅनिफेस्ट व्हायला लागतं, प्रकट व्हायला लागतं पृथ्वीवर. जे स्वर्गामध्ये स्थिर आहे युगांपासून, प्रेज गॉड, ते पृथ्वीवर प्रकट व्हायला लागतं. कोणीतरी मला नाही का बोललंय, कारण नाही का जगाच्या सुरुवातीला, पृथ्वीच्या फाउंडेशनच्या सुरुवातीला, प्रेज गॉड, ज्यावेळेस परमेश्वर जगाची निर्मिती करत होता ते जे वचन स्वर्गामध्ये नाही का सेटल्ड आहे फॉर एव्हर साठी. आमेन. त्या वचनाचा वापर करून नाही का बोलण्यात आलं होतं, प्रकाश हो. जे स्वर्गामध्ये स्थिर जे वचन आहे ते पृथ्वीवर लगेच नाही का प्रकाश डिस्पेन्स करू लागत. आमेन. त्या शब्दाच्या द्वारे नाही का गोष्टी नाही का हयातीत आल्या. जे वचन स्वर्गामध्ये युगांपासून नाही का सेटल्ड आहे ते वचन नाही का परमेश्वराने बोलून नाही का पृथ्वीवर नाही का गोष्टी मॅनिफेस्ट करायला काय केली, सुरुवात केली. पृथ्वीवर गोष्टी प्रकट करायला काय केली, सुरुवात केली. प्रेज गॉड. ज्या वेळेस तुम्ही ह्या घोषणा बोलताय माझ्या प्रियांनो, तुम्ही तुमच्या शरीरामध्ये नाही का कोणती नाही का विकलांगता पाहून, तुमच्या शरीरामध्ये कोणतं दुखणं पाहून, तुमच्या शरीरामध्ये कोणता रोग व्याधी विकार पाहून ज्यावेळेस तुम्ही घोषणा करता की त्याला बसलेल्या फटक्याने मी बरी झाली, प्रेज गॉड, तुमच्या शरीरामध्ये त्याचं वचन तुम्ही मॅनिफेस्ट करायचा प्रयत्न करताय. जे वचन नाही का युगापासून स्वर्गामध्ये स्थिर आहे ते वचन तुमच्या शरीरामध्ये असं चमकायला सुरुवात व्हायला लागते. ज्या वेळेस तुम्ही घोषणा करता ते वचन तुमच्या शरीरामध्ये नाही का दिसायला सुरुवात करते, मॅनिफेस्ट करायला सुरुवात करते. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? ज्या वचन नाही का मॅनिफेस्ट करायला सुरुवात करतो, तुम्हाला नाही का सांगू का मी काय होतं, तुम्हाला ते वचन तोपर्यंत घोषणा करायचे जोपर्यंत ते वचन एस्टॅब्लिश होत नाही, स्थापित होत नाही. तुम्ही घोषणा करताय ते वचन काय होतं, प्रगट होतंय, पण तुमच्या घोषणाचा ओघ एवढा तीव्र पाहिजे प्रिय. तुमच्या अवतीभोवती नकारात्मक परिस्थिती नाही का तुम्हाला घोषणा करू देणार नाही. तुमच्या अवतीभोवती अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचा शब्द नाही का घोषणा करणं कदाचित हास्यास्पद असेल, पण तरीही तुम्हाला न घाबरता न थांबता आमेन धैर्याने देवाच्या वचनाची काय करायची, घोषणा करायची. कदाचित परिस्थिती नाही का फेवरेबल नाहीये, बट स्टील टेक अप द वर्ड ऑफ गॉड, प्रोक्लेम, मेक अ डिक्री, आमेन, अँड सीज द थिंग्स, डू कटलाम बनू. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? ज्या वेळेस परिस्थिती तुमच्या फेवर मध्ये नाहीये प्रियांनो, घोषणा करा. आपण काय करतो, परिस्थिती बिघडली की पटकन नाही का आपण आपले रिसोर्सेस ट्राय करतो, आपल्याकडचा नाही का प्लॅन बी लगेच आपला रेडी होतो की प्रेयर नाही झालं, चला मला दुसरा मार्ग अवलंबूया, चला मला मित्राला फोन करू द्या, चला मला वकिलाला फोन करू द्या, चला मला अमुक डॉक्टर कडे जाऊ द्या, चला नाही का हा रिपोर्ट दुसऱ्या डॉक्टर कडून चेक करूया. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला नाही का प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाच्या वचनाला प्रकट करवायचं आहे. कसं? घोषणा करून. आमेन. ज्यावेळेस तुम्ही घोषणा करताय, ते वचन काय होतंय, मॅनिफेस्ट होते. स्लाइड नाही का पहिल्या सगळ्यात बुलेट बाईक तुम्ही पाहिले, बुलेट ज्यावेळेस नाही का बुलेटला किक मारायचे पहिले, आता स्टार्टर वाले आलेत नाही का,
पहिलं नाही का त्यावेळेस बुलेटला किक मारायचे नाही का, तर खूप पॉवरफुली नाही का प्रेशर करावं लागायचं. किक मारायला खूप ताकद लावायला लागायची. येस, किती जणांना माहिती आहे जुनी बुलेट वगैरे. सो खूप प्रेशरने नाही का पॉवरफुल नाही का किक मारायला लागायची. आणि एक विशिष्ट प्रकारचा, प्रत्येक किक मागे नाही का विशिष्ट प्रकारचा, चालू नव्हती होत लवकर, पण प्रत्येक किक मागे नाही का एक विशिष्ट प्रकारचा आवाज यायचा. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला नाही का रिलेट होत मी काय बोलतोय? मग ज्या वेळेस नाही का 2, 3, 4, 5 वेळा नाही का ती पॉवरफुल किक मारायला लागायची, फुल ताकदने, फुल फोर्सने प्रियांनो, त्याच्यानंतर जो बुलेट आवाज करायची आणि स्टार्ट व्हायची, प्रेज गॉड, ही मग थांबायची नाही. प्रेज गॉड, ही मग थांबायची नाही, इतकी पॉवरफुल पडायची. आमेन. आर यू अंडरस्टँडिंग? ज्या ज्या वेळेस तुम्ही घोषणा करताय, कदाचित तुम्हाला खूप एफर्ट्स घेऊन नाही का घोषणा करावं लागत असतील. कदाचित विपरीत परिस्थिती तुमच्या अवतीभोवती उभी आहे, तुम्हाला व्यवस्थित दिसत नाहीये, तुम्हाला असं वाटतंय कदाचित घोषणा करून काय फायदा नाहीये, तुम्हाला असं वाटत असेल की नाही का काय होत नाहीये, काय अर्थ नाही घोषणा करण्याला, काय अर्थ नाही विश्वास ठेवण्याला, काय अर्थ नाही प्रार्थनेचं परमेश्वर काय उत्तर देत नाहीये. पण प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, तीच तुमची वेळ आहे. तुम्ही मॅनिफेस्ट करायला विसरलाय. प्रेज गॉड, तुम्ही मॅनिफेस्ट करायला फेल होताय, त्यामुळे वर्ड एस्टॅब्लिश होत नाही तुमच्या लाईफ मध्ये. आमेन. जर वर्ड तुमच्या लाईफ मध्ये एस्टॅब्लिश झालं प्रियांनो, तुमचं लाईफ अनस्टॉपेबल राहणार. आमेन. कोण तुमचा हात पकडू शकणार नाही तुमच्या जीवनभरात. तुम्ही इतकं सुपर नॅचरल एलिव्हेशन किंवा सुपर नॅचरल एक्सलरेशन असणार तुमच्या अवतीभोवती, तुमची स्पीड अशी असणार, तुमची गती अशी असणार प्रियांनो, तुम्हाला कोण थांबवू शकणार नाही. आमेन. तुमच्या जीवनभरात तुम्हाला कोण थांबवू शकणार नाही, तुमचा हात कोण धरू शकणार नाही, तुम्ही सगळ्यांच्या पुढे असणार प्रियांनो. का? कारण देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये प्रस्थापित झालं. देवाच्या वचनाची नाही का अशा रीतीने घोषणा करा, असं देवाचं वचन नाही का रोज खा. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? देवाचं वचन काय? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने नव्हे. तुम्हाला समजतंय? नाही समजत? बायबल वाचा, वचन खा. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की पुढे चालू भाकरीचा दुष्काळ येणार आहे. आय डोंट नो कशा टाईपचा तो दुष्काळ असेल, कदाचित बायबल तुम्हाला भेटणार नाही वाचायला. त्यामुळे नाही का इतका बायबल वाचा, इतका बायबल वाचा की तुम्ही नाही का चलतं फिरतं बायबल असतं. तुम्ही चलतं फिरतं नाही का देवाचं वचन असलं पाहिजे. समजते मी तुम्हाला काय सांगतो? देवाचं वचन बायबल काय सांगतं? जर तुम्ही नाही का यहोशुआ 1:7 ते 8 वाचाल नाही का, बायबल काय सांगते? नियमशास्त्राचा हा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असेल. आमेन. म्हणजे तुम्हाला समृद्धी, तुम्हाला प्रॉस्पेरिटी, तुम्हाला यश, संपदा, बरकत, या सगळ्या गोष्टी देवाचं वचन ज्या वेळेस तुम्ही नाही का खाताय, देवाचं वचन ज्या वेळेस तुम्ही इनटेक करताय देवाच्या वचनाचा, त्यावेळेस गोष्टी नाही का तुम्हाला बाहेर दिसायला लागतील. प्रेज गॉड. आज तुम्ही नाही का कुरकुर करताय, आज तुम्ही नाही का बोलताय किती दिवस झालं मी चर्च मध्ये जाते पण माझ्या जीवनात मला काही गोष्टी दिसत नाहीये, किती दिवस झालं मी प्रार्थना करते, किती वर्ष झालं नाही का मी चर्च मध्ये जाते, विश्वासू लोकांसोबत फिरते पण माझ्या जीवनात मला काय फरक दिसत नाही. प्रियांनो, देवाचं वचन डिफरन्स मेकर आहे. आमेन. देवाचं वचन तुम्ही किती सेवन करताय, देवाचं वचन किती तुम्ही नाही का सिरियसली घेताय, देवाचं वचन किती तुम्ही ग्रहण करताय, ही गोष्ट महत्वाची आहे. देवाचं वचन जर तुम्ही ग्रहण करत असाल, देवाचं वचन कार्य करण्यास प्रबळ आहे. आमेन. देवाचं वचन सजीव आणि सक्रिय आहे. आमेन. कदाचित तो पास्टर निष्क्रिय असेल, कदाचित नाही का चर्च मध्ये वर्शिप टीम निष्क्रिय असेल, पण डोंट वरी, देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. आमेन. जीव आत्मा सांधेवामध्ये आहे ना, भेटून आर पार जाणारे आहे प्रियांनो. मग कदाचित तुमचा नाही का आजार, विकार, रोग, कदाचित व्याधी तुमच्या जीवनात, तुमच्या शरीरामध्ये हाडांच्या रिलेटेड असेल, नसनाडीच्या रिलेटेड असेल, स्किनच्या रिलेटेड असेल, हृदयाच्या रिलेटेड असेल, देवाचं वचन त्याच्या आर पार जाऊन नाही का हिलिंग देणार, आरोग्य देणार, डिलिव्हरन्स देणार. देवाचं वचन खूप पॉवरफुल आहे. देवाच्या वचनाला हलकी घेण्याची चूक करू नका प्रिय, कारण देवाचं वचन स्वर्गामध्ये सार्वकालिकतेसाठी सेटल करण्यात आले. ज्या ज्या वेळेस तुम्ही पृथ्वीवर त्याच्या वचनाची घोषणा करता, त्याचं वचन तुम्ही पृथ्वीवर मॅनिफेस्ट करता, त्याचं वचन तुम्ही पृथ्वीवर प्रगट करता. आणि ज्यावेळेस त्याचं वचन तुम्ही पृथ्वीवर कंटिन्यू प्रगट करता, तो पवित्र आत्मा म्हणून नाव इट्स टाइम की स्वप्नीच्या जीवनात
एस्टॅब्लिशमेंट आली पाहिजे वचनाची. ना आता वेळ आहे सोनालीच्या जीवनामध्ये माझं वचन मी एस्टॅब्लिश करतो, कारण ती इतकं प्रगत करते. मला आता नाही का देवाचं वचन, माझं परमेश्वराचं वचन, पवित्र आत्मा काय म्हणतो की मला आता या मच्छिंद्राच्या जीवनामध्ये एस्टॅब्लिश करायचं. ज्या ज्या वेळेस तुम्ही घोषणा करता, ज्या ज्या वेळेस तुम्ही घोषणा करता, डोंट अंडर एस्टिमेट. तुम्ही स्वतःला नाही का हलकं कमकुवत दुबळं समजू नका प्रियांनो. आणि हळूहळू ते वचन नाही का टेक ओव्हर करते, हळूहळू ते वचन नाही का टेक ओव्हर करते, हळूहळू ते वचन नाही का आतमध्ये घुसतंय. आम्ही हळूहळू ते वचन नाही का त्या प्रॉब्लेमच्या एरियामध्ये घुसतंय. तुम्हाला माहिती आहे तुम्ही वचन ऐकून तुम्हाला नाही माहिती जे जे स्ट्रॉंग एरिया आहेत, बाहेर काय सांगतं देवाचं वचन खडकाला फोडून तुकडे करणारे प्रेज गॉड. रोज एक पण हार पडत असेल कदाचित नाही का त्या खडकाच्या भागामध्ये नाही का, जसं जसं तुम्ही चर्चमध्ये रेग्युलर येत आहे तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती किंवा नाही का तुमचा प्रॉब्लेम खडकासारखा नाही का कडक असेल, ज्या ज्या वेळेस तुम्ही चर्चमध्ये रेग्युलर येत आहे प्रत्येक मीटिंग मध्ये नाही का हातोडीचा प्रहार, कडक जागा, ती नाही का हार्ड जागा फेस करते. आणि एक दिवशी नाही का चुर्रा फुग्गा होणार, एक दिवशी नाही का विस्फोट होणार, एक दिवशी नाही का देवाचं वचन ते ड्युनामिस आहे. आमेन. देवाचं वचन ते ड्युनामिस आहे, ते पॉवरफुल आहे प्रियांनो. आमेन. देवाचं वचन काय म्हणते? देवाचं वचन काय माहितीये का? देवाचं वचन आत्मा आहे. प्रेज गॉड. देवाचं वचन काय आहे? आत्मा आहे. आत्मा आणि जीवन. The word of God is spirit and life. आमेन. देवाचं वचन, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलताय आत्मा त्या ठिकाणी येतो. आमेन. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन बोलताय इट्स नॉट प्लेन अल्फाबेट. आमेन. हे फक्त नाही का असं अल्फाबेट नाहीये प्रियांनो, असं नाही का मराठीमध्ये अल्फाबेटला काय म्हणतात, फक्त अक्षर नाहीये देवाचं वचन, जीवन आणि आत्मा आहे. प्रेज गॉड. कदाचित तुम्ही आज अक्षर घोषित करताय. प्रेज गॉड. अक्षर घोषित करता नाही का ते अक्षर नाही का साईडला करून आत्मा तुम्हाला भेटायला लागला. प्रेज गॉड. तुम्ही इतकं अक्षराची घोषणा करा, इतकं अक्षराकडे पहा. प्रेज गॉड. सडनली ते अक्षर साईडला वाटेल हॅलो मच्छिंद्र. प्रेज गॉड. प्रेज गॉड. देव स्वतः नाही का तुम्हाला नाही का भेटायला येईल, कारण देव आत्मा आणि जीवन आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. सो कीप ऑन कन्फेसिंग द वर्ड ऑफ गॉड. आमेन. देवाच्या वचनाची निरंतर घोषणा करा, निरंतर घोषणा करा. तुमच्या घरातल्या परिस्थितीकडे बघा, त्या परिस्थितीवर देवाचं वचन बोला. कदाचित मर्त्य परिस्थिती आहे, मृत्यू तुम्ही पाहताय, कदाचित कमोशन आहे, गोंधळ आहे. प्रेज गॉड. शांती बोला. प्रेज गॉड. आपला परमेश्वर हा शांतीचा अधिपती आहे. Amen. He is the Prince of Peace. Amen. शांती बोला. कदाचित भांडण पाहताय, हिंसा पाहताय, व्हायलन्स पाहताय, रक्तपात पाहताय, हाणामारी पाहताय, मारामारी पाहताय. शांती बोला, जीवन बोला. Amen. कदाचित तुम्ही रोडवर चाललाय, तुम्ही अपघात पाहताय. बाकी काय सांगता शैतान? काय चोरी करण्यासाठी, घात करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी. प्रेज गॉड. परंतु परमेश्वर देव जीवन देण्यासाठी आणि विपुलतेचे जीवन देण्यासाठी. ज्या ठिकाणी तुम्ही चोरी पाहताय, ज्या ठिकाणी तुम्ही आजार पाहताय, ज्या ठिकाणी तुम्ही मृत्यू पाहताय, ज्या ठिकाणी तुम्ही अपघात पाहताय, शैतान त्या ठिकाणी काम करतोय. त्या ठिकाणी शैतान नाही का, योहान 10:10 जर तुम्ही वाचाल त्या ठिकाणी शैतान काम करतोय. पण योहान 10:10चा सुरुवातीपेक्षा शेवट खूप महत्वाचा आहे प्रियांनो. प्रेज गॉड. परंतु मी आलो आहे जेणेकरून तुम्हाला जीवन मिळावे आणि विपुलतेचं जीवन मिळावे. प्रेज गॉड. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मृत्यू पाहताय, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही चोरी पाहताय, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही घात पाहताय, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रक्शन पाहताय, कदाचित हॉस्पिटलमध्ये कोणाला भेटायला गेला. प्रेज गॉड. तुम्ही काय पाहताय? आरोग्य हरवलंय लोकांचं. तुम्ही काय पाहताय? घात झालाय. कदाचित ते व्हेंटिलेटरवर मरणाच्या मार्गावर आहेत प्रिय. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्ही नाही का पहिला पोर्शन पाहताय जे की शत्रूचं काम आहे, पण दुसरा पोर्शन तुम्ही विसरलाय कदाचित. आमेन. दुसऱ्या पोर्शनची घोषणा करा. माझा येशू तुम्हाला जीवन देण्यासाठी आहे. माझा येशू तुम्हाला विपुलतेचं जीवन देण्यासाठी आहे. काळजी करू नका जरी शैतानाने तुमचं आरोग्य चोरीला घेतलंय. प्रेज गॉड. परंतु आज येशू जो माझा येशू आहे तो तुम्हाला जीवन देत आहे. येशूला बसलेल्या फटक्याने आपलं आरोग्य स्वीकारा
आणि ती व्यक्ती लगेच आपलं आरोग्य स्वीकारून चालू लागेल. प्रिया, प्रेज गॉड. देवाचं वचन मॅनिफेस्ट करायला शिका. तुम्ही इतकं मॅनिफेस्ट करायला शिका की ते तुमच्या जीवनात एस्टॅब्लिश होईल. प्रेज गॉड, आमेन. मराठीमध्ये मॅनिफेस्ट आणि एस्टॅब्लिशला व्यवस्थित शब्द कॅन यू प्लीज गिव्ह? स्थापित, एस्टॅब्लिश म्हणजे स्थापित, मॅनिफेस्ट म्हणजे प्रकट. मॅनिफेस्ट म्हणजे ज्या वेळेस तुम्ही घोषणा करताय तुम्ही काय करताय? प्रकट करताय. तुम्ही काय करताय? प्रकट करताय. ज्याच्या वेळेस तुम्ही घोषणा करताय तुम्ही काय करताय? देवाचं वचन प्रकट करताय. आणि त्या परिस्थितीला वचन आहे, परिस्थिती घाबरते. प्रेज गॉड. त्याच्यानंतर तुम्ही परिस्थितीला फक्त स्थापित केलेलं नाही का? शैतान काय करतो? तुम्ही मॅनिफेस्ट करता, तो बघून नाही का पळून जातो. प्रत्येक वेळेस येतो, तुम्ही मॅनिफेस्ट करताय, घाबरतो आणि पळून जातो शैतान. देवाचं वचन. पण त्याने इमॅजिन जर नाही का तो आला आणि त्याने पाहिलं की जे तुम्ही दाखवताय आणि तो पाहून पडतोय. कॅन यू इमॅजिन नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तो येतोय, तुम्ही नाही का देवाचं वचन तुमच्यामध्ये नाही का रुजलेलंय, तुमच्यामध्ये नाही का स्थापित झालेले. जर तो पाहिल तो तुमच्या नादाला नाही लागणार. तुमच्यापासून 4 हात नाही, खूप जास्त हात लांब राहील. तुमच्या अवतीभोवती पण येणार नाही, तुमच्या जवळ पण येणार नाही. आर यू अंडरस्टँडिंग मी? आमेन. आर यू अंडरस्टँडिंग मी? सो देवाचं वचन जसं तुम्ही नाही का आज नाही का खूप सुंदर सुंदर घोषणा सांगून नाही का काय करत होते? मॅनिफेस्ट करत होते. कदाचित नाही का आपल्यामध्ये असे लोक असतील जे ह्या वचनाची घोषणा करत नसतील, तर आजचं वचन नाही का तुमच्यासाठी नाही का मॅनिफेस्टेशन आहे. कदाचित जे इतके दिवस मॅनिफेस्ट करत असतील त्यांच्या जीवनात आजपासून ते देवाचं वचन एस्टॅब्लिश होताना पाहतील. पण आजपर्यंत ज्यांनी घोषणा नाही केल्या त्यांच्यासाठी आजपासून मॅनिफेस्टेशनचं नाही का पोर्टल ओपन झालंय. पण जे नाही का इतक्या दिवसापासून मॅनिफेस्ट करत होते त्यांच्या जीवनामध्ये आता आय प्रोफेसाय, आमेन, आता आय प्रोफेसाय तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन स्थापित होण्याचं नाही का पोर्टल ओपन झालं. येशूच्या नावामध्ये तुम्ही त्या रेल्म मध्ये चालाल, ज्या रेल्म मध्ये देवाचं वचन एस्टॅब्लिश होताना तुम्ही पाहता. येशूच्या नावामध्ये आपण सगळं आपल्या सांगतो. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. जे वचन नाही का सेटल होतं स्वर्गामध्ये ते आता शरीर घेऊन नाही का पृथ्वीवर आले. लोकांबरोबर ते वचन नाही का फिरतंय. आमेन. शिष्यांसोबत ते वचन फिरतंय. आपण वाचतोय त्या वचनाला जे स्वर्गात नाही का स्थापित करण्यात आलं होतं, शरीर रूप धारण करून पृथ्वीवर चालायला लागले. आमेन. आपण पाहतो काही दिवसांनी ते वचन जे नाही का शरीर रूप धारण करून आलंय ते क्रूसावर वधण्यात आलं. आमेन. आपण पाहतोय मृत्यू त्याला ग्राह्य शकली नाही, मृत्यू त्याला पकडू शकला नाही. प्रेज गॉड. ते वचन नाही का, ते वचन नाही का तो वचन काढण्यात म्हणजे तो शब्द नाही का पेरण्यात आला. प्रेज गॉड, प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? ही रोज बॅक टू लाईफ. आमेन. कोणासोबत? आपल्यासोबत. आमेन. तो दाना मेला आणि त्याचं काय झालं? खूप मोठं झाड झालं प्रियांनो. आमेन. तुम्ही ते फळ आहात प्रियांनो, तुम्ही ते फळ आहात. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे, जस्ट 1-2 मिनिटं बसा, मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. मला काही गोष्टी सांगायच्या होत्या बट पवित्र आत्म्याने नाही का हायर घेऊन गेलं तुम्हाला. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याने तुम्हाला उच्च ठिकाणी घेऊन गेलं लगेच. बट लेट मी टेल यू हाव नाही का देवाचं वचन जे नाही का स्वर्गात नाही का विराजमान आहे, हे शब्द देह होऊन खाली आलं. आता ते वचन नाही का काय का बायबल सांगतं, तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिव्यांसारखं आहे. तुम्ही चालताय ते वचन नाही का लाईट तुमच्या समोर नाही का लाईट तुमच्या रोडवर प्रकाश देतो. तुम्हाला माहित आहे ते वचन असं तुम्हाला चालवल, हळूहळू तुम्ही नाही का पृथ्वी सोडाल. प्रेज गॉड. आमेन. जिथं ते नाही का एस्टॅब्लिश करण्यात आले स्वर्गामध्ये ते वचन तुम्हाला नाही का तिथे घेऊन जा. समजतंय मी काय सांगतोय? पृथ्वीवर तुम्हाला समस्या आहेत, परिस्थिती, अडचणी, तुम्ही नाही का गरुडासारखं. अजून आपल्याला सांगू महत्वाची गोष्ट बायबलमध्ये सांगितलंय,
त्याच्या नावापेक्षा त्याच्या वचनाला मोठं स्थान दिलं. म्हणजे त्याच्या नावापेक्षा त्याने त्याच्या वचनाला स्थान दिलं. या निमित्ताने त्याच्या नावापेक्षा श्रेष्ठ वचन असं त्याने केलंय. ठीक आहे, कुठं लिहिलंय पास्टर? स्तोत्र संहिता 138:2. हो, त्याचं वचन त्याने केलं. हो ना, सांगतो मी नाही सांगतो. त्याचं वचन आहे ना, त्याच्या नावापेक्षा, म्हणजे समजा त्याच्या नावाची ना का ही उंची असेल, त्याच्या नावाची, त्याच्या वचनाची ही उंची. आर यू अंडरस्टँडिंग? आणि त्याचं वचन स्वर्गामध्ये सार्वकालिकतेसाठी संकलित करणार. स्वर्गामध्ये नाही काही नाही का वड